नुकताच बिहार इलेक्शनच्या टूर्नामेंट संपलेल्या आहेत आणि एनडीए आघाडीने 200 पेक्षा जास्त गडी राखून महागठबंधन आघाडीला धोबी पछाड करून त्यांना पिछाडीवरती टाकून दिलेला आहे। एक्झिट पोलने ऑलरेडी सांगून दिलं होतं की बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार आहे, पण ते एवढं दणक्यात येणार आहे हे कोणालाच वाटलं नव्हतं। बाकी पुढे आपण बघूया की एनडीएच्या जिंकण्याचे कारण काय आणि महागठबंधन आघाडीचे हरण्याचे कारण काय। तर एनडीए आघाडीच्या ऐतिहासिक विजयामागे अनेक कारणं आहेत, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महिला मतदारांचा पाठिंबा। मागच्या इलेक्शनमध्ये महिला मतदार यांचं मतदान हे 59% पर्यंत होतं, ते ह्या इलेक्शन मध्ये वाढून 71% पर्यंत झालं। आता अर्थातच ते वाढणार होतं, कारण की एनडीए सरकारने त्यांना एक प्रॉमिस केलं होतं, ते प्रॉमिस त्यांनी पूर्ण केलं। ते प्रॉमिस म्हणजे प्रत्येक व्यवसाय इच्छुक महिलेला 10,000 रुपये इतके देणं। आता ते त्यांनी पूर्ण तर केलं, पण आता ह्या 10,000 रुपयातून कोणती महिला कोणत्या लेवलचा बिझनेस करते हे पाहणं जास्त काय राहील काय माहिती, जास्त मजेशीर राहील। म्हणजे आपल्या लाडक्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना सारखाच प्रोग्राम आहे असं म्हणायला हरकत नाहीये। काही महिलांसाठी तर वाटलेले पैसे हे मंथली इन्कम पेक्षा जास्त होते। आता जर एवढे पैसे वाटलेचे तर मग इफेक्ट तो आएगा ना बॉस। आता हा एकटा सोल फॅक्टर नव्हता महिला मतदार वाढायचा, त्यामध्ये अजून एक फॅक्टर होता, तो म्हणजे दारूबंदी। एनडीएने दारूबंदी संदर्भात निर्णय घेतल्याने घरात लाडक्या बहिणींचे लाडक्या नवऱ्यांचे दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे महिला खुश होत्या। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला मतदारांमध्ये जीविका दीदीने पसरवलेली मतदानाची जागृतता। त्यांनी जवळपास 1,80,000 महिलांना मतदानात भाग घेण्यास भाग पाडले। आता या सगळ्यातून महिलांना मिळालेला आर्थिक तसेच दारूबंदीचा दिलासा आणि महिलांमध्ये असलेली मतदानाची जागृतता, सिग्नल्स एकदम क्लिअर होते की मत कोणत्या दिशेने वळणार आहे। यानंतर दुसरं कारण येतं ते म्हणजे जागेचे सुसंगत वाटप। एनडीए मधल्या सर्व पक्षांनी जागेचे एकदम सुसंगत पद्धतीने वाटप करून घेतले। यामध्ये बीजेपी आणि जेडीयूने 50-50 रेशो मध्ये जागा वाटून घेतल्या आणि राहिलेल्या पक्षांनी उर्वरित जागा घेऊन टाकल्या। आणि ह्यामुळे महागठबंधन आघाडी सारखे एनडीए मध्ये आंतरिक वाद झाले नाही आणि त्यामुळे त्यांना एक चांगला एज मिळाला की ते एकत्रितपणे प्रचार करू शकतात। आणि ह्यामध्ये तिसरं कारण म्हणजे डबल इंजिन सरकारचा प्रभाव। राज्यात आणि देशात सेम सरकार असेल तर नवनवीन योजना आणण्यासाठी आम्हाला सोयीचं जाईल आणि आम्ही चांगली डेव्हलपमेंट करू शकू, असा एनडीएचा प्रचार त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरला। आणि ह्या उलट जर दुसरं कोणाचं सरकार आले तर मग नवनवीन योजना आणण्यासाठी आम्हाला त्रास होईल, याची भीती सुद्धा जनतेमध्ये थोडी थोडी घालून दिली। असो जे काय असेल ते, पण टेक्निकली पाहता जनतेने ह्या मुद्द्यांवरती विचार केला आणि एनडीएला मतदान केलं। पुढे जाऊन चौथा मुद्दा येतो तो म्हणजे जंगलराजचा। विरोधी पक्षांच्या काळात 1990 पासून 2005 पर्यंतचा चाललेला गुंडागर्दीचा राज हा पुन्हा येऊ नये याची भीती जनतेमध्ये दाखवली गेली आणि मग शेवटचा पर्याय आम्हीच उरतो असं एनडीएने दाखवलं। आणि पाचवं कारण म्हणजे व्यापक जातीय आघाडी। एनडीएने जवळपास वरच्या खालच्या मागच्या पुढच्या सर्व प्रकारच्या जातींना आपल्यामध्ये सामावून घेतलं होतं। नितीश कुमार स्वतः इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास मधून येतात आणि त्यामुळे त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचा किंवा इकॉनॉमिकल बॅकवर्ड कास्टचा चांगला मोठा पाठिंबा मिळाला। आणि ह्याला जोडून MY फॉर्म्युला म्हणजेच मुस्लिम यादव फॉर्म्युला तर त्यांचा होताच। आता बघूया महागठबंधन आघाडी हरण्याची कारणं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि फाउंडेशन लेवलचं कारण म्हणजे जागेचे वाटप आणि आंतरिक वाद। महागठबंधन आघाडीमध्ये एकत्र येऊन लढण्याचं सूत्र फक्त सूत्र म्हणूनच राहिलं। निवडणुकीआधी काँग्रेस आणि आरजेडी मध्ये झालेल्या जागेच्या वादामुळे परिस्थिती एकदम हाताबाहेर गेली होती। अहो यांचा इव्हन मॅनिफेस्टो मध्ये सुद्धा एकमत नव्हते। इकडे एक जण एक घेऊन पळत होता, तिकडे एक जण दुसरंच काहीतरी घेऊन पळत होता। आता असं एक न धड 12 चिंध्या झाल्यावरती यांच्या चिंध्या उडणारच यात काही शंकाच नव्हती। दुसरं कारण म्हणजे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाची उमेदवारी देणे। आधीच तुमची जंगलराज नावाने बोंब उठली होती, त्यात तुम्ही तेजूबाईंना उभं केलं म्हणजे तुमचा दुष्काळात 13वा महिना झाला की। तिसरे कारण म्हणजे राहुल अप्पा गांधी यांचा वायफळ प्रचार। मुद्द्यावरती बोलायचं सोडून लोकशाही धोक्यात, वोट चोरी, वोट अधिकार यात्रा यासारख्या गोष्टीमध्ये ते प्रचार करत बसले। ह्या सगळ्यांशी जनतेला काही जुळवून घेता आलं नाही। आणि शेवटचा जगजाहीर मुद्दा म्हणजे काँग्रेसने 70 वर्षात केलेली कामगिरी। आता याबद्दल जास्त काही बोलायची मला गरज नाही, कारण की प्रत्येकाला ही गोष्ट माहितीच आहे। असो आता जे झालं ते झालं, पण पुन्हा एनडीए आल्यानंतर बिहारचा गोगलगाईच्या वेगाने चालणारा विकास हा बुलेट ट्रेन होतो की नाही हे पाहण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे। नका का बुलेट ट्रेन होईना, पण कमीत कमी गोगलगाईचा स्पीड सोडून मुंगीचा वेग जरी पकडला तरी पण खूप होईल।